नमस्ते स्टुडंट. काल आपण ह्याच्या नोट्स मी पाठवलेल्या होत्या. आपण आज परत एकदा रिपीट करू. बघा, हा ट्रायंगल जो आहे BAC, हा जो ट्रायंगल आपण बघतो तो आपण काय बघतोय? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण काय आहे? AC हा कर्ण आहे, बरोबर. बरं, हा जर अँगल थीटा घेतला, हा अँगल जो आहे हा अँगल जर थीटा घेतला आपण, हा अँगल, तर ॲडजसंट साईड लगतची बाजू कुठली? ही लगतची बाजू ॲडजसंट साईड, आणि ऑपोजिट साईड म्हणजे समोरची बाजू कुठली? ही आहे बाजू, बरोबर. मग साईन थीटा इज इक्वल टू काय घेतो आपण? समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे काय? अपोजिट साईड्स अपॉन हायपोटेन्यूस, दिस BC बाय AC. नाव कॉस ऑफ थीटा काय घेतो? लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे काय घेतो? कॉस थीटा ॲडजसंट साईड्स अपॉन हायपोटेन्यूस, दॅट इज AB बाय AC. मग टॅन ऑफ थीटा मीन्स काय टर्म्स येते तुमची? समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, दॅट इज द BC बाय AB. कॉट थीटा मीन्स काय घेता तुम्ही? रिसिप्रोकल ऑफ टॅन ऑफ थीटा. इथे वाटल्यास आपण टर्म्स घेऊ की 1 अपॉन टॅन थीटा म्हणजे काय आला? कॉट थीटा. मग ती टर्म्स कशी येते? ह्याच्या टॅन थीटाच्या विरोध म्हणजे काय? ॲडजसंट साईड्स अपॉन अपोजिट साईड्स. बघा, कॉट ऑफ थीटा लगतची बाजू भागिले समोरची बाजू. सेक थीटा मीन्स काय घेता तुम्ही? हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. सेक थीटा मीन्स काय? 1 अपॉन कॉस थीटा. आणि हे तुमचं 10th झालेलं आहे, बरोबर. हे आपण रिपीटच करतोय. आणि कोसेक थीटा इज इक्वल टू काय? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड्स. अपोजिट साईड्स मीन्स समोरची बाजू. जेव्हा आपण टर्म्स काय आली? साईन ऑफ थीटा झाली. ह्या टर्म्स तुम्हाला माहीत आहे. साईन थीटा इज इक्वल टू समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थीटा इज इक्वल टू लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू काय? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आणि कॉट ऑफ थीटा काय घेता? लगतची बाजू भागिले समोरची बाजू. सेक थीटा काय घेता? लगतची बाजू हायपोटेनियस भागिले लगतची बाजू. बघा, हां. आणि कोसेक थीटा काय घेता? हायपोटेनियस म्हणजे काय? रिसिप्रोकल 1 अपॉन साईन थीटाचं रिसिप्रोकल. आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल, ही टर्म्स आपल्याला बघायची. ह्याच्या नोट्स मी काल दिलेल्या आहेत तुम्हाला. ह्याच्या नोट्स बघा काय घेतले? अ स्टँडर्ड युनिट सर्कल इज अ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 1. स्टँडर्ड युनिट सर्कल काय म्हणू आपण? सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 1. Let theta be the measure of angle and angle AOB in a standard position. Let PXY be any point on the terminal ray OB such that length of OB is equal to R greater than 0. आता इथं टर्म्स दिलेली बघा. काय घेतले? हा स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला. आता लक्षात घ्या, इथल्या ज्या फिगरप्रमाणे आहे आपण टर्म एक्सप्लेन करू, पण काही जणांना शंका येणारच की हा P हा पॉईंट X, Y हे अंतर काय तुम्ही घेता? निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, त्यामुळे काय घेता तुम्ही? -x घेता. पण रेफर करतानाच आपण X, Y घेतलेले, हे अंतर नाही घेतलेले की हे अंतर जे आहे तुमचं ते हा M कोऑर्डिनेट हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर ही टर्म्स घेतलेली नाही. तर कृपया हे लक्षात घ्या की तुम्ही म्हणाले की हा अँगल थीटा जो घेतला आहे आणि हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, आपल्याला बेटर वे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पण आपल्याला घेता येईल. हां, आणि हा अँगल आपल्याला थीटा घेता येईल, हरकत नाही. पण आपण आता ठीक आहे, आपल्याला ही फिगर आहे तर आपण बघू. बघा काय लिहिले? सिन्स P लाईज ऑन युनिट सर्कल, लेंथ ऑफ B इज इक्वल टू 1 युनिट. डिस्टन्स फॉर्म्युला काय? हे अंतर काय तुमचं? OP. हे अंतर किती आहे? 1 युनिट आहे, बरोबर. हे अंतर किती झालं? 1 युनिट झालं. बरं. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणतो आपण? अंडर रूट. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे तुमचा? डिस्टन्स फॉर्म्युला हा काय आहे? जर 2 पॉईंट असतील x1, y1 आणि x2, y2 हे जर 2 पॉईंट असतील तर काय घेता तुम्ही? अंडर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. आता हा जर x1, y1 असेल तर तो काय येणार? 0, 0 येणार. म्हणजे अंडर रूट x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर स्क्वेअरिंग केलं इज इक्वल टू काय? 1 युनिट आहे. डिस्टन्स OP इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे ही टर्म्स जी आहे ती कशी घेतली आहे? अंडर रूट x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय? 1 स्क्वेअर R स्क्वेअर. ही जर स्क्वेअरिंग बोथ साईड घेतलं तर ही डिस्टन्स फॉर्म्युला 1 स्क्वेअर
म्हणजे काय झाला हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, वर्गाला वर्गमूळ गेला, टर्म्स काय आली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1, कारण 1चा स्क्वेअर काय 1च आहे. त्यामुळे डिस्टन्स फॉर्म्युलाची टर्म्स तुमच्या लक्षात आली असेल. त्यामुळे लेंथ ऑफ ओ पी जर 1 असेल तर ही टर्म्स काय आली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1, आणि हे स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन आहे. हे पुढे कधीतरी स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन आहे, हे येईल, पण आपल्या लक्षात असावं म्हणून मी इथं पुटअप करते की स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन आहे. देन वी डिफाईन द ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन ॲज साइन ऑफ थीटा. बघा हा अँगल घेतला आहे, तुम्ही म्हणाल हा नाही का अँगल, हा राईट अँगल ट्रायंगल. इन्क्लिनेशन घेतलं आपण ह्याचं कुठला रे ओ एक्स इन्क्लाइन अँड गेट द पोझिशन ऑफ रे ओ बी, देन द अँगल सबटेंडेड बी द थीटा, हे टर्म्स आहे. सो साइन ऑफ थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू काय, हा वाय झाला, हा काय झाला एक्स झाला, म्हणजे वाय बाय आर. ठीक आहे, वाय बाय आर ही टर्म झाली, हा आर आहे बरोबर. आर इज इक्वल टू 1 युनिट, कारण दॅट इज द रेडियस, दॅट इज द वाय. कोसाइन थीटा इज इक्वल टू टर्म्स काय आली कॉस थीटा एक्स बाय आर, दॅट इज द एक्स, अँड टेंजेंट थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा, दॅट इज द वाय बाय एक्स. कोसाइन थीटा काय येतो कोसेक थीटा 1/y. 1 का, तर आरची व्हॅल्यू काय आहे, आर इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, सिकँड थीटा काय येतो, दॅट इज द सेक थीटा आपण म्हणतो 1/x, अँड को टँजेंट थीटा दॅट इज द कॉट थीटा एक्स बाय वाय. बघा टॅन थीटा काय वाय बाय एक्स, परंतु कॉट थीटा काय आला एक्स बाय वाय. आता हिथं जी टर्म्स आहे ही फिगर आहे, ह्या फिगरच्या ऐवजी जरी आपण दुसरी फिगर युनिट स्टँडर्ड युनिट सर्कल ही टर्म्सच घेतली आपण आणि टर्म्स बघितली, म्हणजे बघा लक्षात घ्या, सपोज आपण एक स्टँडर्ड युनिट सर्कल मी काढते, स्टँडर्ड युनिट सर्कल, एक सेकंड. हे स्टँडर्ड युनिट सर्कल काढलेले, हां स्टँडर्ड, आणि हा एक्स आहे, हा सेंटरमधून एक्स ॲक्सिस पण जातो आणि हा वाय ॲक्सिस पण जातो, हा सेंटर आहे. आणि हे आता आपल्याला इथे ह्या फिगरमध्ये जे घेतले त्याच्याऐवजी बघा हा सेकंड क्वाड्रंटमध्ये घेतला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा अँगल थीटा दिला आहे आणि हा आपण तर समोर राईट अँगल ट्रायंगलमधलं बघतोय, तर आपण इथं घेऊ, आपण हरकत नाही. लक्षात येते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा पी एक्स कॉमा वाय. ठीक आहे, आणि ह्या पी पासून परपेंडिक्युलर टाकला आणि हा आपण एम मानला. बघा हा ओ, डिस्टन्स ओ पी आर इज इक्वल टू 1, हा अँगल थीटा बरोबर. ह्या एमचे कोऑर्डिनेट काय आले एक्स कॉमा वाय, म्हणजे इथं वाय कोऑर्डिनेट आपला काय असतो 0 असतो. आता पीचे कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय म्हणजे काय, हे अंतर दॅट इज द एक्स कोऑर्डिनेट, आणि हे अंतर दॅट इज द वाय कोऑर्डिनेट, म्हणजे हे अंतर किती झालं एक्स, हे अंतर किती झालं वाय झालं. मग साइन थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही, समोरची बाजू म्हणजे काय पी एम अपॉन ओ पी, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू टर्म्स काय आली तुमची, समोरची बाजू काय वाय अपॉन आर. कॉस थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही, लगतची बाजू म्हणजे काय ओ एम अपॉन ओ पी, दॅट इज द ओ एम इज इक्वल टू काय एक्स बाय आर. आता इथे आर आपण काय घेतोय, आर इज इक्वल टू 1 युनिट घेतोय, हरकत नाही 1 युनिट घेतोय म्हणून. मग टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू टर्म्स काय आली, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू समोरची बाजू म्हणजे काय, समोरची बाजू काय पी एम अपॉन लगतची बाजू काय ओ एम म्हणजे काय आला वाय बाय एक्स आला. मग कॉट ऑफ थीटा काय घेता तुम्ही, लगतची बाजू ओ एम अपॉन समोरची बाजू पी एम दॅट इज द एक्स बाय वाय. सेक थीटा इज इक्वल टू काय घेता, सेक थीटा मीन्स काय घेता तुम्ही, जो हायपोटेनियस आहे बरोबर, ओ पी बाय काय घेता ओ एम लगतची बाजू म्हणजे काय आला इथे आर बाय एक्स आला बरोबर. आणि कोसेक थीटा ही टर्म्स काय आली तुमची आर बाय वाय आली. आता ह्या टर्म्स तुम्हाला 10th मध्ये पण होत्या, अडचण काहीच नाही. फक्त हा जो ओ पी रे आहे तो जर सेकंड क्वाड्रंटमध्ये आला आणि तुम्हाला शंका आली की आपण घेताना रोटेशन, हे बघा मी इथं डॉटेड करूनच टाकते, हा अँगल
आणि इथून परपेंडिक्युलर काढला आणि हा ट्रायंगल घेतला म्हणून मी ही टर्म्स, कारण हा आपण अँगल म्हणतोय का, म्हणजे हा अँगल रेफर करून आपण त्यापेक्षा हा अँगल आपण बघतोय, बरोबर. त्यामुळे ती टर्म्स आपण बघितली. ठीक आहे. बरं, आता म्हणजे आपल्याला साइन थीटा, कोसाइन थीटा, टॅन थीटा, कोसेकँड थीटा दॅट इज द कॉस थीटा, कोसेक थीटा, सिकँड थीटा दॅट इज द सेक थीटा, कोटँजंट थीटा दॅट इज द कॉट थीटा, ह्या टर्म्स आपल्याला लक्षात आल्या. आता इंटर रिलेशन बिटवीन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन फ्रॉम द अबोव डेफिनेशन, ह्या टर्म्स अगोदरच मी सांगितल्या तुम्हाला की कोसेक थीटा मीन्स 1/y दॅट इज द 1/sin थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1/x दॅट इज द 1/cos थीटा, and tan of theta is equal to y by x sin upon cos, so cot theta is equal to x by y cos upon sin. ही टर्म्स बघा. आता नोटमध्ये काय दिले, नोटमध्ये द ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन डू नॉट डिपेंड ऑन द पोजिशन ऑफ द पॉईंट P ऑन द टर्मिनल रे बट दे डिपेंड ऑन द मेजर ऑफ अँगल. आता ह्याच फिगरवर बघू. ही जर फिगर असेल की डिपेंड आहे का ह्याच्यावर ओपीवर, सपोज हा आपण अजून मोठा घेतला पी, सर्कल अजून मोठं घेतलं म्हणजे युनिट सर्कलचे, हे पण स्टँडर्ड युनिट सर्कल, ह्याचं पण 1 युनिट असेल. हा पी एक्स डॅश वाय डॅश पण कशावर येऊ, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन अँगलवर डिपेंड आहे, बरोबर. ह्या पीवर डिपेंड झालं का, नाही, कारण आपण इथून परपेंडिक्युलर टाकला. हे स्टँडर्ड युनिट सर्कलच आपण म्हटलं हे की स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. हा जर 1 सेंटीमीटर असेल तर हा 1 मीटर आहे असं आपण इमॅजिन करू. मग टर्म्समध्ये फरक पडतो का अँगलमध्ये, नाही, अँगलमध्ये फरक पडत नाही. मग साइन थीटा कॉस थीटामध्ये फरक पडेल का, नाही. त्यामुळे पहिली टर्म स्टेप काय, की द ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन डू नॉट डिपेंड ऑन द पोजिशन ऑफ द पॉईंट P बट डिपेंड ऑन मेजर ऑफ अँगल थीटा. आता को टर्मिनल अँगल्स हॅव सेम ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. बघा की आत्ताच्या फिगरमध्ये को टर्मिनल अँगल बघा, फर्स्ट रिव्होल्युशन सेकंड रिव्होल्युशन घेऊन तीच पोझिशन आली तर अँगल बदलतोय का, ही टर्म्स रेची नाही बदलत. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येते, सेमच येते. पर थर्ड, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट P ऑन अ स्टँडर्ड सर्कल आर गिवन बाय Px, y दॅट इज द कॉस थीटा अँड साइन थीटा. कसं काय कॉस थीटा आणि साइन थीटा, कारण कॉस थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही, एक्स बाय आर, बट आर इज अ 1 युनिट, आर काय 1 युनिट, एक्स बाय 1 दॅट इज द टर्म्स काय आली, एक्स आली. ठीक आहे. सिमिलरली साइन थीटा इज इक्वल टू वाय बाय आर दॅट इज द वाय बाय 1, सो द टर्म्स बी द वाय. बरं, फोर्थ पॉईंट काय, स्टँडर्ड इनइक्वेलिटीज ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. बरोबर आहे ना. बघा ना, कॉस थीटाची रेंज काय -1 to +1, साइन थीटाची काय -1 to +1 पर्यंत, सेक थीटाची लेस दॅन ऑर इक्वल टू -1 और सेक थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता हे कसं येतं, आपण जेव्हा सॉल्व करू प्रॉब्लेम तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोसेक थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू -1 और कोसेक थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता ही टर्म्स आपण घेताना, आपण फाइंड करताना टर्म्स कशी येते ते बघू आपण पुढे. साइन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, साइन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन सिन्स आर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आपण आर काय म्हणतो, रेडियस कधी निगेटिव्ह म्हणतो का, आर दॅट इज द रेडियस आर, बरोबर. साइन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन डिपेंड ऑन द साइन ऑफ एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. कशाचं साइन, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं. बघा आता पहिला, इफ द अँगल थीटा इन अ फर्स्ट क्वाड्रंट देन Px, y लाईज इन अ फर्स्ट क्वाड्रंट. Hence, x and y both are पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असतात, सगळे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. मग एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, दस ऑल ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आर काय झाले, पॉझिटिव्ह. ऑल ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन काय झाले, पॉझिटिव्ह झाले. आता सेमच बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये टर्म्स काय ती बघा. इफ द अँगल थीटा इज इन सेकंड क्वाड्रंट देन Px, y लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा Px, y कशावर लाईज होतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो इन द सेकंड. हेन्स एक्स इज अ निगेटिव्ह, बरोबर ना, हा निगेटिव्ह एक्स सक्सेस झाला. अँड y इज अ पॉझिटिव्ह. दस ओनली साइन थीटा अँड कोसेक थीटा आर पॉझिटिव्ह. का कोसेक थीटा आणि साइन थीटा, कारण साइन थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही, y बाय आर दॅट इज द y इफ r इज इक्वल टू 1.
ठीक आहे. मग इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह, एक्स काय असतो निगेटिव्ह असतो, वाय काय असतो पॉझिटिव्ह असतो. बरं, कॉस थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही एक्स बाय आर, म्हणजे हा काय असणार निगेटिव्ह असणार, हा काय असणार तुमचा पॉझिटिव्ह असणार. सो दस ओनली साइन थीटा अँड कोसेक थीटा मीन्स रिसिप्रोकल ऑफ साइन थीटा आर पॉझिटिव्ह अँड द रेस्ट फंक्शन आर निगेटिव्ह. म्हणजे सेकंड ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह साइन फंक्शन तुमचं काय येते सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन काय आलं तुमचं पॉझिटिव्ह आलं. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा, थर्ड क्वाड्रंट इन अ थर्ड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंटमध्ये काय आहे हो, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स पण निगेटिव्ह, एक्स काय झाला निगेटिव्ह आणि वाय पण काय झाला निगेटिव्ह झाला. मग आता दोन्ही निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह होतील, टॅन ऑफ थीटाची टर्म्स काय आली हो तुमची वाय बाय एक्स, निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय येणार हो इथे पॉझिटिव्ह होणार का, निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह दॅट इज द पॉझिटिव्ह. म्हणजे इफ द अँगल थीटा इज इन द थर्ड क्वाड्रंट देन पी एक्स कॉमा वाय लाईज इन अ थर्ड क्वाड्रंट, हेन्स बोथ एक्स अँड वाय आर निगेटिव्ह. Thus, only tan theta and cot theta are positive and rest of the function are negative. Tan theta आणि tan theta चा reciprocal काय cot theta. आता बघा फोर्थ क्वाड्रंट, हा झाला, हा थर्ड झाला, हा झाला तुमचा फोर्थ क्वाड्रंट. बघा फोर्थ क्वाड्रंट. मग आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह, एक्स काय झाला पॉझिटिव्ह झाला, वाय काय झाला निगेटिव्ह झाला. म्हणजे इथे टर्म्स बघा, if the angle theta lies in a fourth quadrant then px comma y lies in fourth quadrant, hence x is positive and y is negative. Thus only cos theta and sec theta are positive and the rest of the function are negative. बाकीचे फंक्शन काय निगेटिव्ह. सो वी कॅन एक्सप्रेस ओनली पॉझिटिव्ह फंक्शन. बघा आपण पॉझिटिव्ह फंक्शनचा विचार करू विथ देअर रिसिप्रोकल्स इन द फॉर्म ऑफ डायगोनल ॲज शोन बिलो. म्हणजे हे ट्रिगोनॉमेट्रिक अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठला पॉझिटिव्ह असेल तो बघू. बघा ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. रेशो मीन्स काय साइन थिटा काय एक्स बाय आर, कॉस थिटा काय साइन थिटा वाय बाय आर, कॉस थिटा एक्स बाय आर ह्या टाईपमध्ये. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह, सो साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. थर्डमध्ये काय दोन्हीही निगेटिव्ह, वाय पण निगेटिव्ह कॉस एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह, म्हणजे काय आलं टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह. आणि फोर्थमध्ये काय एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, सो कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. मग ही टर्म्स आपण म्हणताना ऑल एस टी सी आपण कसं लक्षात ठेवू. मग इथं ही टर्म्स क्वाड्रंट जर दिले तर ही टर्म्स काय ॲड शुगर टू कॉफी, बरोबर. म्हणजे काय पहिला क्वाड्रंट हा दुसरा, हा तिसरा आणि हा काय आला चौथा. किंवा सेकंड ऑल सिल्वर टी कप, म्हणजे काय पहिला सगळे पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये साइन पॉझिटिव्ह, तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे, ह्या टर्म्स लक्षात आले असतील. ह्याचा टेबल पण तुम्हाला नोटमध्ये दिलेला आहे, तो आपण बघितला आहे. आता पुढची टर्म्स अँगल ऑफ मेजर 0 डिग्री और 0 रेडियन. अँगल ऑफ मेजर 0 डिग्री और 0 रेडियन. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. अँगल जर 0 असेल तर रोटेशन होईल का नाही. म्हणजे हा रे ओ पी जो आहे तो काय असेल अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड विच इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस ॲट पॉईंट पी 1,0. कारण हे अंतर किती आहे 1 युनिट. आपण काय घेतोय स्टँडर्ड युनिट सर्कल. लक्षात घ्या स्टँडर्ड युनिट सर्कलला काय रेडियस काय असते 1 युनिट. रेडियस काय असते तुमची 1 युनिट असते, बरोबर. ठीक आहे. मग आता इथं जर स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलं, मग आता अँगल सबटेंडेड काय झाला 0 डिग्री. सिन्स मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए इज इक्वल टू 0 डिग्री दॅट इज द 0 रेडियन. इट्स टर्मिनल आर्म रे ओ ए इंटरसेक्ट
the standard unit circle at point P 1, 0. Hence, x is equal to 1 and y is equal to काय आला 0. बरं, मग साइन 0 डिग्री, साइन 0 डिग्री इज इक्वल टू काय घेता तुम्ही y अपॉन आर, म्हणजे y अपॉन आरची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू काय 0 अपॉन 1, दॅट इज द काय आला 0 आला. बरं, कॉस 0 डिग्री इज इक्वल टू काय एक्स बाय आर, म्हणजे कॉस थीटा दॅट इज द एक्स आणि साइन थीटा दॅट इज द वाय. आता हे डोक्यात ठेवा आरची, कारण आर काय 1 युनिटच आहे, त्यामुळे आर लक्षात नाही ठेवला तरी चालेल, की आपण लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड युनिट सर्कल हे कन्सिडर केले. त्यामुळे साइन 0 डिग्री दॅट इज द वाय इज इक्वल टू 0, कॉस 0 डिग्री इज इक्वल टू एक्स दॅट इज द 1, tan 0 डिग्री वाय अपॉन एक्स 0 अपॉन 1 0, कॉट 0 डिग्री एक्स अपॉन वाय 1 अपॉन 0, म्हणजे आपण काय म्हणतो दॅट इज द इन्फिनिटी नॉट डिफाईन्ड. बरोबर, ज्याचा छेद 0 आहे ती किंमत आपल्याला फाइंड आउट करता येते का नाही. सेक 0 डिग्री 1 अपॉन एक्स दॅट इज 1 अपॉन 1, म्हणजे काय आला 1 आला. बरोबर, सेक कशाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा, म्हणजे कॉस आणि सेक्स काय आले 1 आले. कोसेक 0 डिग्री 1 अपॉन वाय 1 अपॉन 0 विच इज नॉट डिफाईन्ड. हा 0 डिग्रीचा आपल्याला समजला असेल असं मी समजते की तुम्हाला ही टर्म समजली असेल. आता दुसरा स्टँडर्ड ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगलमध्ये स्टँडर्ड 90 डिग्रीचा आपण बघू. बरोबर, 90 डिग्रीची टर्म्स बघू. बघा 90 डिग्री म्हणजे कुठे आला हो हा रे ओ एक्स, म्हणजे ओ ए, रे ओ ए रोटेट अँड गेट द पोझिशन ऑफ रे ओ वाय, हा ए. बरोबर, आणि तो इंटरसेक्ट करतो स्टँडर्ड युनिट सर्कल ॲट पॉईंट पी. मग पीचा कॉर्डिनेट काय आला 0,1. वाय ॲक्सिसवर एक्स कॉर्डिनेट काय असतो 0, आणि हा 1 का घेतला कारण ह्याची रेडियस किती आहे 1 युनिट आहे, हे किती आहे 1 युनिट आहे. बरोबर, ही टर्म्स काय झाली 1 युनिट. सिन्स लेट मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए, एक्स ओ ए बघा कुठला हा एक्स ओ ए, हा किती आहे 90 डिग्री ॲज इज द π/2 रेडियन. इट्स टर्मिनल आर्म रे ओ ए इंटरसेक्ट, हा रे ओ ए इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल ॲट पी 0,1, पी 0,1ला. मग आता बघा सिन्स एक्स इज इक्वल टू काय आला 0 झाला. बघा एक्स इज इक्वल टू काय झाला इथे 0 झाला. इथे बघा एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू काय आला 1. तीच टर्म्स आपण बघितली. हेन्स एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 1. सो साइन ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू वाय दॅट इज द 1, कॉस ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू एक्स दॅट इज द 0, tan of 90 degree is equal to y by x that is the 1 upon 0 which is not defined. Cot 90 degree is equal to x by y that is the 0 by 1 is equal to 0. Sec 90 degree is equal to 1 upon x that is the 1 upon 0 which is not defined. Cosec 90 degree is equal to 1 upon y that is the 1 upon 1 is equal to 1. बघा sin 90 degree that is the y, y ची व्हॅल्यू y मीन्स काय 1 आणि x काय 0. cos 90 x म्हणजे काय आला 0. tan 90 y upon x. बरोबर, tan 90 म्हणजे काय tan ऑफ थीटा इज इक्वल टू काय घेता तुम्ही साइन थीटा अपॉन काय घेता कॉस थीटा. ही टर्म्स तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे वाय अपॉन एक्स, वायची व्हॅल्यू काय 1 अपॉन 0 म्हणजे काय आला हा इन्फिनिटी आला. कॉट 90 ह्याचाच रेसिप्रोकल आला एक्स बाय वाय 0 अपॉन 1 काय आला 0. सेक 90 1 अपॉन एक्स, सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस थीटा, कॉसची व्हॅल्यू काय एक्स, सो 1 अपॉन एक्स 1 अपॉन 0 विच इज नॉट डिफाईन्ड. आणि कोसेक 90 डिग्री म्हणजे 1 अपॉन वाय दॅट इज द 1 अपॉन 1, ही व्हॅल्यू काय आली 1 आली. मग ह्याच टाईपमधले आपण 180 डिग्री आणि 270 डिग्री ह्या टर्मचे तुम्ही अँगल फाइंड आउट करा. ह्या टर्मचे तुम्ही होमवर्क म्हणून हा 180 डिग्री अँड 270 डिग्रीचे अँगल तुम्ही फाइंड आउट करा.